स्वीटी आणि पारो अशी 2 पात्रं आहेत जी तुम्ही निभावतायत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये संध्या कुठेतरी भेटते आहे त्या तुमच्या कॅरेक्टरमध्ये. काय सांगाल, काय आहे तुमची भूमिका आणि एकंदर स्टोरी काय आहे? म्हणजे रिव्हील नाहीच करायचं म्हणा, पण तरीही तुमचा अनुभव. तू म्हणालीस त्याच्या एक्झॅक्टली उलटं आहे की आमच्या आयुष्यात संध्या नाही आहेत, संध्याच्या आयुष्यात आम्ही येतो. कारण ही संध्याची गोष्ट आहे आणि तिच्या आयुष्यात तिला वेगवेगळी माणसं भेटतात ज्याच्यामधल्या आम्ही दोघीजणी आहोत. जनरली कुठलाही प्रवास जेव्हा आपण बघतो एखाद्या कथा, कादंबरी, नाटक, सिनेमामध्ये, तेव्हा ज्या पात्राची ती कथा असते, ज्या पात्राची गोष्ट असते ती, तर त्या प्रवासाच्या शेवटी त्या पात्र काहीतरी बदललेलं असतं, शिकलेलं असतं, वेगवेगळ्या अनुभवातून गेलेलं असतं. त्यांनी कुठे मार खाल्लेला असतो, कुठे खूप चांगलं त्याला अनुभव आलेले असतात. ह्या गोष्टीची गंमत ही आहे, ह्या प्रवासाची गंमत ही आहे की संध्याच्या या प्रवासामध्ये जी माणसं तिच्या आयुष्यात येतात ती संध्यामुळे बदलतात आणि संध्या तशीच राहते. कारण ती मुळात एक अत्यंत निरागस आणि खरी मुलगी आहे. कारण तिचं शारीरिक वय 24 आहे आणि मानसिक वय 6 आहे. त्यामुळे खोटेपणा, लांड्या लबाड्या, भ्रष्टाचार हे काहीच तिच्या रक्तात नाही आहे, तिच्या डोळ्यात नाही आहे, तिच्या कुठल्याच तिच्या अनुभवातच नाही आहे मुळात हे सगळं. त्यामुळे तिच्या सान्निध्यात आलेली माणसं बदलत जातात आणि त्यांना एक वेगळा दृष्टिकोन मिळतो जगाकडे बघण्याचा. आणि मला वाटतं जेव्हा प्रेक्षक सिनेमा संपवून बाहेर पडेल तेव्हा त्यांनाही हा वेगळा दृष्टिकोन मिळेल अशा व्यक्तींकडे बघण्याचा सुद्धा आणि स्वतःकडे बघण्याचा सुद्धा. कारण आपण जजमेंटल असतो, चांगलं वाईट ठरवण्याचं, लेबलिंग करण्याची खूप घाई असते आपल्याला आणि त्यामुळे आपण एखादा गुंड आहे तर तो वाईटच आहे, पण तो का तिथपर्यंत पोचला आहे आणि त्याच्यासमोर जर अत्यंत एक निरागस मुलगी येऊन उभी राहिली तर तो पण बदलू शकतो, तो पण काहीतरी वेगळा विचार करू शकतो. तर जे सगळं चांगलं दिसतं ते खरंच तितकं चांगलं आहे का आणि जे वरकरणी वाईट वाटतं ते खरं तर चांगलं असू शकतं का, असे अनेक प्रश्न लक्ष्मण ह्याच्यामध्ये निर्माण करतो. आमच्या कॅरेक्टर्सच्या बाबतीत वेश्या आहेत 2 आणि रात्र म्हणजे त्यांचं जीवन आहे जेव्हा त्यांना संध्या भेटते. आणि एकतर वेश्येचं आयुष्य ज्याच्यात मुळातच खूप नाट्यमयता असते आणि त्यात ही अशी मुलगी त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे खूपच हाय व्होल्टेज ड्रामा होतो त्यांच्या त्या एका रात्रीमध्ये आणि ती तेवढी रात्र आम्ही तिच्याबरोबर घालवतो. आणि वेश्या हे जे लेबल आहे ते गळून पडतं आणि एक माणूस म्हणून या 2 स्वीटी आणि पारो या 2 व्यक्ती आपल्यासमोर यायला लागतात हळूहळू. तर हा प्रवास आमच्यासाठीही खूप चांगला होता. ॲक्टर म्हणून तर ऑफकोर्स होता, कारण नंदिता आणि मी पण पहिल्यांदा काम करतो आहे. मी वीणाबरोबरही पहिल्यांदा काम केलं. तर मुळात नाटकावर प्रेम असल्यामुळे, नाटकातनं आल्यामुळे इम्प्रोवाईज करणं आणि एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या सोबतीने काम करणं. मी एकटीने चांगलं काम केलं तर सीन चांगला नाही होणार, एकत्र मिळून काहीतरी केलं तर ते उत्तम होऊ शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी एकमेकींची डिस्कस करून, तू असं करत असशील तर मग मी असं नाही करत, मग तू हे केल्यावर मी अशी रिॲक्ट होईन, मग मला हे वाक्य नाही कळत आहे कसं म्हणायचं तर मी काय करू, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही एकमेकींबरोबर काम केलं. एक खूप छान गाणं आहे आमच्या वाट्याला, ते आम्ही खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यात खूप छान नाचलो. म्हणजे तिने बहुतेक सगळं सांगितलं आहे. बट मला वाटतं की ह्या फिल्ममध्ये सगळे कॅरेक्टर सिंगल आहेत. आम्हा दोघींचीच एक पेअर आहे ज्या दोघी एकत्र असतात आणि रोजचं एक रुटीन लाईफ जगत असताना अचानक एक रात्र अशी येते की संध्या भेटते आणि ती रात्र त्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी एक त्यांचं इंटरॅक्शन होतं तिच्याबरोबरचं. आणि हो, जनरली वेश्या वगैरे म्हटलं की खूप आयटम सॉन्ग वगैरे असं अपेक्षितच असतं की आता काहीतरी हॉट मसाला बघायला मिळेल, पण एक खूप गोड आणि धमाल गाणं आमच्या वाट्याला आलं आणि खूप नाच गाणं आणि सगळ्यांनीच मजा केलेली आहे त्या गाण्यात. तर असं एक खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आमच्या दोघींच्या वाट्याला आला फॉर्च्युनेटली. नक्कीच नेहाला आम्ही गाण्यांमध्ये नाचताना पाहिलं, नुकतंच पोस्टर गर्लसाठी पाहिलं तिला नाच. तुम्ही या गाण्यामध्ये डान्स परफॉर्मन्स वगैरे काही केला असेल तर काय? हो, माझ्यासाठी फारच नवीन होतं आणि फार कठीणही होतं, बट आय एन्जॉयड द एक्सपिरियन्स. कारण कधीतरी तो तुमचा म्हणतो ना फर्स्ट टाईम असतो आणि पहिला अनुभव असतो, तर तो दिस वॉज माय फर्स्ट टाईम आणि मी खूपच एन्जॉय केला तो अनुभव म्हणून. तर इट वॉज गुड.
नेहाने काही मदत केली का? ऑफकोर्स म्हणजे ती मुळात डान्सर असल्यामुळे त्यामुळे तिला तेवढं जड नाही गेलं ते. पण मला खूप रिहर्सल्स आणि हे पण खूप पेशंटली आपल्या को ॲक्टरला तो वेळ देणं आणि तो आपल्या लेवलपर्यंत येईपर्यंत आणि सो दॅट ते अख्खं कॉर्डिनेशन आणि सगळं छान दिसावं यासाठी जो पेशन्स लागतो तो ऑफकोर्स मला मिळाला आणि त्यामुळे मी पेशंटली करू शकले ते. या गाण्याची एक आठवण आहे आमची. एक शॉट होता ज्याचे खूप रिटेक झाले आणि आम्ही दोघीजणी खूप अस्वस्थ व्हायला लागलो कारण आम्हाला कळेना की आम्ही कमी पडतो आहे परफॉर्मन्स देण्यात की आम्हाला कळत नाही आहे लक्ष्मणला नेमकं काय हवं आहे आमच्याकडनं. आणि एक ॲक्टर म्हणून जेव्हा रिटेक होत जातात आणि असं कळत जातं की नाही हे ना हे असं नाही असं करून बघ असं नाही, तेव्हा तुम्ही कुठेतरी थोडे खचायला लागता. त्याच्या 2 गोष्टी खूप चांगल्या झाल्या ह्या सिच्युएशनमध्ये की एका पॉईंटला लक्ष्मण येऊन म्हणाला की तुम्हाला थोडा वेळ हवा आहे का, आपण थांबूया का थोडा वेळ. तर आम्ही म्हटलं की हो चालेल. मग तो थांबला. अख्खं युनिट थांबलेलं होतं एक 15-20 मिनटं. त्यांनी आम्हाला आमचा वेळ दिला, त्यांनी आम्हाला शांत होऊ दिलं आतून आणि आम्ही वेगळे जाऊन बसलो होतो. तर असिस्टंट्सना सांगितलं की त्यांच्याकडे जाऊ नका कोणी, जेव्हा त्या येतील सेटवर तेव्हा आपण शूटिंग सुरू करू. आणि वीणा की जी खरं तर आमच्याबरोबर त्या गाण्यात होती पण ती जर शांतपणे जाऊन खुर्चीवर बसली असती तर काही हरकत नव्हती, पण ती आमच्या दोघींच्या बरोबरीने तिथे पूर्ण वेळ उभी राहिली. आम्ही नाटकामध्ये जे वेगवेगळे डिव्हायसेस वापरतो इमोशन्स तुमच्या त्या इमोशनपर्यंत पोहोचण्यासाठी, तर तिने आम्हाला ते डिव्हायसेस सुचवायला सुरुवात केली की तुम्ही ते असं करून बघा ना, आपण ते असं करतो ना अमुक एक सीन करताना, मग तुम्ही हे करता का, मग आपण एकदा करून बघूया का, आणि तुम्ही खूप छान करताय काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग एका पॉईंटला तिने माईक हातात घेतला आणि तिने सांगितलं की पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे आत्ता सेटवर, कारण त्या दोघीजणी काहीतरी कॉन्सन्ट्रेट करून करण्याचा प्रयत्न करतात, तर आता कोणीही बोलणार नाही. तर एक कंटेम्पररी ॲक्टर खरं तर जिची ही फिल्म आहे, जिची गोष्ट आहे या फिल्ममध्ये, तिने इतकं चांगल्या पद्धतीने समजून घेणं आम्हाला, तर मला वाटतं ह्याच्यासाठी खरं आणि सेन्सिबल ॲक्टर जर कलाकार जर तुम्ही असलात तर तुम्ही समोरच्या कलाकाराला समजून घेऊ शकता. नाही तर एखादी ॲक्टर जाऊन मुंबई होती, उकाडा होता, तर एखादी ॲक्टर जाऊन बरं ती रोज शूटिंग करत होती, ती वॅनिटीत जाऊन बसली असती, रात्री 3ची वेळ होती, ती झोपली असती, ती चहा कॉफी पीत बसली असती, ती गप्पा मारत बसली असती, पण हे काहीही न करता ती आमच्याबरोबर तिथे उभी राहिली, तर तिचं उभं राहणंही खूप आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि मला वाटतं जेव्हा सगळेच चांगले लोक एकत्र येतात तेव्हा नक्कीच जी कुठली कलाकृती घडत असते त्याचा दर्जा वाढतो. आणि मला वाटतं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे ह्याचा दर्जा तर चांगला असणारच आहे आणि आम्हाला या लालबागच्या राणीबद्दल खूप प्रेम आहे आतून, ते ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे.